चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत विदर्भाची स्पेशल अशी पाटवडी रस्सा, पण ते आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आपण बनवणार आहोत रोल पाटवडी. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी चणा डाळीचं पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, थोडं तिखट, थोडी हळद, चिमूटभर हळद आणि थोडंसं धनेपूड आणि थोडंसं मोहनाला तेल घालायचं आहे. हे सगळं छान एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू पाणी घालून एक छान घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बेसनाचा. पाणी अत्यंत थोडं घालायचं आहे. त्यानंतर आपण मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतलेले आहेत. सोबतच अर्धा वाटी शेंगदाणे, 2 चमचा धने हे सुद्धा त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो भाजून घेतलेला आहे डायरेक्ट गॅसवर, त्याचा साल काढून घ्यायचा आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच तुकडा अद्रकाचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून ते पण वाटण तयार करून घ्यायचं. आता खोबरा कांद्याच्या वाटणामध्ये थोडंसं मीठ, हळद, तिखट आणि धनेपूड घालून ते एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आपण मळलेला जो गोळा आहे बेसनाचा, त्याची छान एक पोळी लाटून घ्यायची आहे, पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर त्या पोळीवर मसाला छान पसरवून घ्यायचा आहे. सगळीकडे पसरला गेला पाहिजे, व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे. हळूवार हाताने एक रोल बनवून घ्यायचा आहे आणि आता या रोलचे छोटे छोटे काप करून घेऊया. या मध्यम आकाराचे असे छान काप करून घेऊ. दिसायला त्या बाकरवड्यासारखेच दिसतात. तर हे काप आता आपण तळून घेऊया. मीडियम फ्लेमवर खूप वेळपर्यंत मंद आचेवर हे सगळे काप तळून घेत आहोत. सोबतच आपण रश्श्याची तयारी करून घेऊ. एका कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातलेली आहे. टमॅटो, लसूण, अद्रकाचा जो पेस्ट बनवला होता तो टाकलेला आहे. तो छान परतून घ्यायचा आहे. ते फुटतपर्यंत तो परतला गेला पाहिजे. आता परतून झालेला आहे मसाला. यामध्ये टाकतोय आपण उरलेला कांदा खोबऱ्याचा मसाला, पण त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि छान परतवायचा आहे. तोपर्यंत आपली ही जी बाकरवडीसारखी वडी आपण बनवली होती ती रेडी आहे. छान गोल्डन ब्राऊन रंग त्याचा आलेला आहे, क्रिस्पी बनलेली आहे. आता ती काढून घेऊया आणि आता मसाल्यामध्ये आपण तिखट घालू. त्याच्यानंतर हळद, धने जिरे पूड आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. एका साईडला गरम पाणी तयार करायला ठेवायचं आहे. कोमट झालं की ते पाणी त्या मसाल्यामध्ये घालायचं आणि उकळी काढून घ्यायची आहे. हा रस्सा तयार आहे. आता याच्यामध्ये वड्या बनलेल्या जी पाटोडी आपण बनवलेली होती ते सोडून घेऊया आणि ही भाजी आता सर्व करायला तयार आहे. तर ही भाजी आपण भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकतो. आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा ही कशी बनली आहे.